नमस्कार. मी अरुण वाहुळ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विक्रम संपत यांनी लिहिलेल्या सावरकर चरित्राच्या 2 खंडाचं परीक्षण आपण करतो आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सावरकरांवर लिहिलेला विक्रम संपत यांनी पहिला खंड कसा आहे, त्यामध्ये सावरकरांच्या बालपणापासून तर 1924 पर्यंत म्हणजे अंदमानाच्या तुरुंगामध्ये सावरकर गेले तिथपर्यंतचा इतिहास त्या पुस्तकामध्ये पहिल्या खंडामध्ये दिलेला आहे. आज आपल्याला दुसऱ्या खंडाची चर्चा करायची आहे. दुसरा खंड हा 1924 पासून तर सावरकरांच्या निधनापर्यंत आहे. 691 पानाचं हा दुसरा खंड आहे. याची किंमत 999 रुपये आहे. मी जेव्हा घेतला तेव्हा पेंग्विन प्रकाशनानं हा ग्रंथ प्रसिद्ध केलेला आहे. 1924 पासून सावरकरांच्या अंदमानातून सुटकेनंतर ते येरवड्याच्या तुरुंगामध्ये येतात. येरवड्याच्या तुरुंगातून रत्नागिरीमध्ये त्यांना स्थानबद्ध केलं जातं. रत्नागिरीमध्ये शिरगाव नावाचं जे ठिकाण आहे त्या शिरगावमध्ये सावरकरांचा मुक्काम असतो. या ठिकाणी सावरकरांनी राजकीय गोष्टीपासून दूर राहून सामाजिक गोष्टीकडे स्वतःला ओढून घेतलं. विक्रम संपत यांनी असं म्हटलं आहे की सावरकरांनी आपल्या सामाजिक प्रयोगाची प्रयोगशाळा म्हणून रत्नागिरीकडे पाहिलं. रत्नागिरीमध्ये महिलांचे प्रश्न असतील, रत्नागिरीमध्ये अस्पृश्यतेचे प्रश्न असतील, शुद्धी अशुद्धीचे प्रश्न असतील, भाषा शुद्धीचा प्रश्न असेल, यावर सावरकरांनी खूप मोठं काम केलं. अस्पृश्यांसाठी मंदिर खुला करण्याची मोहीमही सावरकरांनी रत्नागिरीमध्ये चालवली. सावरकर रत्नागिरीमध्ये राहत असताना सावरकर हे हिंदू महासभेकडे वळले. ते का वळले याविषयी इतिहासकारांमध्ये मतमतांतर आहेत. काही लोक असा दावा करतात की सावरकरांची पहिल्यापासून वैचारिक अधिष्ठानच हिंदुत्व होतं, त्यामुळे हिंदुत्वाची कास त्यांनी धरली. विक्रम संपत यांनी या ठिकाणी जी मांडणी केलेली आहे हिंदुत्व आणि सावरकर या संबंधाची, ती अशी आहे की देशामध्ये ज्या पद्धतीनं हिंदू समाजावर मुस्लिम लोक अत्याचार करत होते याची जाणीव सावरकरांना रत्नागिरीमध्ये आल्यानंतर झाली आणि त्यानंतर सावरकर हिंदुत्वाकडे वळले. हे तितकंसं बुद्धीला पटत नाही, पण ती यांची विक्रम संपतची मांडणी आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी आपल्याला अधोरेखित करता येते अशी की विक्रम संपत यांनी सावरकरांच्या वैयक्तिक आयुष्याच्या संबंधामध्ये सुद्धा खूप बारकाईने लिखाण केलेलं आहे. यामध्ये महत्त्वपूर्ण गोष्ट अशी आहे की सावरकरांना त्या कालखंडामध्ये उपजीविकेचं कोणतंही साधन उपलब्ध नव्हतं. 1911ला मुंबई विद्यापीठानं सावरकरांची पदवी माघारी घेतली होती, त्यामुळे सावरकरांनी जे शिक्षण घेतलेलं होतं त्या शिक्षणावर सावरकरांना नोकरी करणं अशक्य झालं होतं. याला धरून विक्रम संपत असा दावा करतात की सावरकरांकडे उपजीविकेचं साधन नसल्यामुळे सावरकरांना ब्रिटिश सरकारनं पेन्शन दिली. पेन्शनचा विषय भारतीय राजकारणामध्ये अनेकदा वेळोवेळी गाजला, पण विक्रम संपत यांनी ही माहिती न लपवता, जसे इतर काही उजव्या विचारसरणीचे लोक जर पाहिले तर ते कुठेतरी सावरकरांच्या हा पेन्शनचा प्रश्न असेल किंवा माफीनाम्याचा प्रश्न असेल हा दडवताना दिसतात. पण विक्रम संपत यांनी माफीनामे सुद्धा दडवले नाहीत, लपवले नाहीत आणि पेन्शनचा प्रश्न सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी अधोरेखित केला. त्याचे पुरावे सुद्धा त्यांनी त्यामध्ये दिलेले आहेत. 1929 ते 1937 या दरम्यान सावरकरांना प्रतिमाहा 60 रुपये पेन्शन ब्रिटिश सरकारकडनं मिळत होती. अशा प्रकारचं विश्लेषण या पुस्तकामध्ये विक्रम संपत यांनी केलेलं आहे. विक्रम संपत यांनी असं सांगितलं या पुस्तकामध्ये की सावरकर काही एकटे नव्हते की ज्यांना पेन्शन मिळत होती. सावरकरांच्या बरोबरीनं बंगालमधील काही क्रांतिकारकांना सुद्धा पेन्शन मिळत होती, पण ते कोणते क्रांतिकारक होते याचा उल्लेख मात्र विक्रम संपत करत नाहीत. विक्रम संपत यांनी यदी फडकेंच्या अनेक पुस्तकांचा उल्लेख, अनेक पुस्तकांचे संदर्भ हे पुस्तक लिहित असताना घेतलेले आहेत. आणि त्यांनी असा दावा केलेला आहे की या यदी फडकेंनी सुद्धा असं म्हटलं आहे त्यांच्या पुस्तकामध्ये की बंगालमधील क्रांतिकारकांना सुद्धा पेन्शन मिळत होती. आता जेव्हा आपण यदी फडकेंच्या पुस्तकाचं परीक्षण करू तेव्हा त्यामध्ये याचे उल्लेख येतीलच. पण यामध्ये विक्रम संपत यांनी ही भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे की सावरकर काही एकटे नव्हते, पण ती नावं मात्र देताना दिसत नाही की कोणते क्रांतिकारक होते, त्यांना किती मिळत होते. जसं सावरकरांचा उल्लेख ते करतात की दरमहा 60 रुपये त्यांना मिळत होते. अगोदर ती वेगळी होती पण सरकारनं वेगळी मंजूर केली होती. तो इंटरेस्टिंग पार्ट तो वाचण्यासारखा आहे की ब्रिटिश सरकारनं ती 100 केली होती, नंतर 75 केली होती, पण मुंबईच्या गव्हर्नरनं ती 60 रुपये केली गेली. तर हा भाग वाचण्यासारखा आहे. तो इथं प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगणं शक्य नाही.
पण सावरकरांच्या या संबंधीची चर्चा ते या ठिकाणी करताना दिसतात आणि मग त्या पेन्शनचा वापर करून सावरकर आपली उपजीविका चालवत होते. 1937ला सावरकरांवर ब्रिटिश सरकारनं लादलेली सर्व बंधनं मागे घेतली आणि सावरकरांना फ्री केलं गेलं. म्हणजे एक प्रकारे सावरकर रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतून 1937 मध्ये मुक्त झाले. मे 1937ला. मे 1937 पासून तर जवळजवळ 1947 पर्यंत म्हणजे भारत स्वतंत्र झाला तोपर्यंत सावरकर हिंदू महासभेचे नेते होते. आणि हा एक फेज या पुस्तकामध्ये असा आहे की सावरकरांचं 1937 पासून तर जवळ 1947 पर्यंत हिंदू महासभेमधलं काम या पुस्तकात त्यांनी दिलेलं आहे. मला या पुस्तकाची मर्यादा म्हणूया जी मला जाणवली ती अशी की हा जो भाग 1937 ते 1947 यामध्ये सावरकर फक्त आणि फक्त हिंदू महासभेच्या संदर्भातच काम करत होते, अशी एक प्रकारची मांडणी विक्रम संपत यांनी केलेली आहे. पण इतर पुस्तकांचा जर आपण संदर्भ जर घेतला तर थोडेसे वेगळं इतिहास आपल्याला पाहायला मिळताना दिसतो. मला असं वाटत होतं की सावरकरांचा आणि इतर तत्कालीन कालखंडाच्या राजनेत्याचा काय काय कसा कसा संपर्क आला याची माहिती यामध्ये येणं अपेक्षित होतं, पण ती आलेली नाही. बहुतेक लेखकाला असं वाटलं असावं की हे चरित्र सावरकरांचं आहे आणि यामध्ये सावरकरांचाच इतिहास दिला गेला पाहिजे, म्हणून कदाचित त्यांच्याकडून ते राहून गेला असावं. पण सावरकरांचा इतर लोकांसोबतचा जो पत्रव्यवहार आहे, मग तो काँग्रेसमधील काही नेते असतील किंवा डॉक्टर आंबेडकरांचा त्यांचा काही संवाद झाला असेल, जिनांचा त्यांचा काही संवाद झाला असेल किंवा मुस्लिम लीगच्या इतर नेत्यासोबतचा काही संवाद झाला असेल, तो या ठिकाणी कुठेतरी आपल्याला दिसत नाही किंवा तो आढळत नाही यामध्ये. मग ते चरित्र लिहित असताना कधी कधी चरित्रकार आपल्या चरित्रनायकाला थोडंसं चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करत असताना काही गोष्टी राहतात, तसा प्रकार हा झाला असावा. आता 1937 ते 1947 पर्यंत हे घटनाक्रम त्यांनी दाखवलेले आहेत. सावरकरांच्या आयुष्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची घटना जी घडताना दिसते स्वातंत्र्यानंतर ती आहे गांधी हत्या. गांधी हत्या झाल्यानंतर सावरकरांवर गांधी हत्येचा आरोप ठेवला गेला आणि दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये त्यांच्यावर खटला चालला. पण सावरकरांवर जे आरोप केले गेले ते आरोप कोर्टामध्ये सिद्ध झाले नसल्याकारणानं सावरकरांना मुक्त करण्यात आलं. मग नथुराम गोडसेला फाशी देण्यात आली. त्याच्यासोबतची इतर लोक जी आहेत त्यांना उमर कैद ज्याला म्हणतो आपण किंवा लाईफ सेंटेन्स ज्याला म्हणतो आपण ती या ठिकाणी झाली. विक्रम संपतने या ठिकाणी एक महत्त्वाचा विषय याचा शेवट असा केलेला आहे की 12 ऑक्टोबर 1964 मध्ये गोपाळ गोडसे, मदनलाल पाहवा, करकरे यांना सोडून देण्यात आलं आणि पुण्यामध्ये शनिवार पेठेमध्ये जी.व्ही. केतकर जे टिळकांचे नातू आहेत त्यांनी शनिवार पेठेमध्ये यांचा सत्कार आयोजित केला. म्हणजे सावरकर पुन्हा या खटल्यामध्ये कसे आले याचा संदर्भ देऊन हा खंड समाप्त करण्याचा प्रयत्न विक्रम संपत यांनी केलेला आहे. आणि त्यांनी असं म्हटलं की 12 ऑक्टोबर 1964 मध्ये या लोकांना सोडलं जातं. जी.व्ही. केतकर जे टिळकांचे नातू आहेत ते यांचा सत्कार आयोजित करतात. भाषणाच्या ओघामध्ये केतकरांनी असा दावा केला की जेव्हा गांधीजींनी 125 वर्ष मी जगेल अशी घोषणा केली तेव्हाच गोडसेंनी मला सांगितलं होतं की मी गांधीची हत्या करा. म्हणजे गांधीची हत्या होण्यापूर्वी काही दिवस अगोदरच मला याची कल्पना होती की गांधीची हत्या होणार आहे असा दावा केला गेला. ही सभा झाल्यानंतर अनेक वर्तमानपत्रांनी याला प्रसिद्धी दिली आणि त्यानंतर एक कपूर आयोग नियुक्त करण्यात आला आणि कपूर आयोग नियुक्त केल्या गेल्यानंतर अनेक लोकांच्या साक्षी झाल्या. पण यामध्ये कुठे सावरकरांना इन्व्हॉल्व केलं गेलं नाही किंवा सावरकरांवर काही ठपका या ठिकाणी ठेवला गेला नाही असा दावा विक्रम संपत यांनी यामध्ये केलेला आहे. पण यदी फडके यांनी जे काही 20व्या शतकातील महाराष्ट्र नावाचा एक 8 खंडाची सिरीज काढलेली आहे त्याच्या 8व्या खंडामध्ये यदी फडकेंनी दावा केलेला आहे की सावरकरांच्या जवळच्या लोकांनी च्या सुद्धा साक्षी यामध्ये झाल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं होतं की सावरकरांचा सुद्धा यामध्ये हात असावा. पण सावरकरांचं निधन 1966 झाल्यामुळे हे रद्दबद्दल झालं. तर अशा प्रकारची मांडणी 1924 पासून ते 1966 पर्यंत यामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळताना दिसते. वाचनाच्या दृष्टिकोनामधून, भाषेच्या दृष्टिकोनामधून अत्यंत महत्त्वाचं लिखाण विक्रम संपत यांनी केलेलं आहे. म्हणजे सावरकरांच्या संदर्भातली माहिती मिळवण्यासाठी हे अत्यंत उत्कृष्ट पुस्तक आहे. निश्चितपणे या पुस्तकाच्या काही उणिवा आहेत, पण याच्या चांगल्या बाजू अनेक आहेत.
म्हणजे आतापर्यंत जर सावरकरांच्या संबंधाची माहिती जर आपण पाहिली, तर ती काही ठिकाणी फार अतिरंजित आपल्याला जाणवताना दिसते. पण हे थोडंसं तटस्थ असलेलं, काही प्रमाणात तटस्थ असलेलं पुस्तक आपल्याला पाहायला मिळताना दिसतं, की सावरकरांच्या संबंधानं बरीच माहिती लोकं दडवताना दिसतात. पण विक्रम संपत यांनी ती माहिती समोर आणून अत्यंत एक महत्त्वाचं काम या ठिकाणी केलेलं आहे. तर आपला वेळ मिळाला तर हे पुस्तक आपण वाचा आणि या संदर्भामध्ये आपलं काही म्हणणं असेल